पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार। बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय। भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींचं वक्तव्य। ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग। पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत भाजपचा जल्लोष। झालमुरी आणि रसगुल्ल्यांचा आस्वाद घेत फडणवीसांनी ममतांना डिवचलं। ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का। भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जींचा पराभव। भाजपच्या सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी विजय। तामिळनाडूच्या सत्तेत मोठा उलटफेर। अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष। पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल। सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कोणाशी हातमिळवणी करणार याकडे लक्ष। देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला। केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर, तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक। पुदुच्चेरीतही एनडीएनं सत्ता राखली। देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा विजय। विजयाला दुःखाची किनार असल्यानं जल्लोष नको, जय पवारांचं आवाहन। दादांप्रमाणे दर गुरुवारी जनता दरबार घेण्याचंही आश्वासन। राहुरी पोटनिवडणुकीत शिवाजी कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिलेंचा विजय। जल्लोषावेळी अक्षय कर्डिले वडिलांच्या आठवणीत भावूक। 1,12,000 मताधिक्यानं भाजपचं कमळ फुललं। बंधू अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे। फसवणुकीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची 8 तास एडी चौकशी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पालघरमध्ये 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय मागे। सुमारे 6,500 विद्यार्थ्यांना बसणार होता फटका। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। हेडलाइन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये सुनेत्रा पवारांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला। या विजयासह दिवंगत अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडीत काढलाय। सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक 2,18,930 मतांच्या फरकानं जिंकली आणि त्यामुळे देशामध्ये सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याचा नवा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावे जमा झालाय। दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर कोणताही जल्लोष करायचा नाही, असं सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केलंय। हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून बारामतीच्या जनतेनं व्यक्त केलेला ठाम विश्वास आणि विकास कामांच्या ठोस पुराव्याचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बारामतीच्या जनतेनं विकासाला दिलेला कौल भविष्यामधील प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करणारा असल्याचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवारांनी बारामतीमधील मतदारांचे आभार मानलेत। बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मनावरती घेतली आणि त्याचमुळे हा विजय संपादन झाल्याचं जय पवार म्हणाले। त्यानंतर जय पवारांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं। खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो। आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकर जे माझे कुटुंब आहेत
त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. जय पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती भाष्य केलंय. विलिनीकरणाबाबत मी सांगू शकत नाही, त्याबाबतचा निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील, असं जय पवार म्हणाले. ते मी स्वतः एकटा नाही ठरू शकत, सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील, आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं, त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं, नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. निवडणुकीला दादांच्या आठवणीची किनार होती. बारामतीच्या जनतेनं वहिनींना विधानसभेमध्ये पाठवून दादांवरील प्रेम प्रकट केलेलं असून हे प्रेम आम्हा सर्वांसाठी अनमोल ठेवा असल्याची पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे. बारामतीकरांना वहिनींना काम करण्याची संधी दिल्याबद्दल सुनेत्रा पवारांनी आभारही मानले. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी विजयानंतर सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. बारामतीकरांनी अजितदादांकडे बघून सुनेत्रा पवारांना भरघोस मतदान केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी, अजितदादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा काकींना मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर 2,80,000च्या आसपास मतदान होईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण ऊन आणि बऱ्याच काही कारणांमुळे ते तिथं झालं नाही. पण ते तेवढं जर झालं असतं, एक असं रेकॉर्ड बनलं असतं की ते कधीही उद्या कुणी विचारसुद्धा करू शकणार नाही ते तोडायचं. पण ठीक आहे, उन्हाच्या झळा आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी बघून मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनेत्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अनेक निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झालेले अभिजित बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीमध्ये पराभव झालाय. अवघी 118 मतं बिचुकलेंना मिळाली. मात्र यावेळी बोलताना आता पुढील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. काहीही झालं तरी एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री मी होणार असा निर्धार अभिजित बिचुकलेंनी बोलून दाखवलाय. तर आतापर्यंत 12पेक्षा जास्त निवडणुका लढलोय आणि पुढे देखील लढत राहणार असं देखील त्यांनी म्हटलंय. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या दिवशी माझा त्या ठिकाणी शपथविधी होईल ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, त्या दिवशी तुमचं स्वप्न आहे काम अँड क्लेवर ऑन दॅट डे पर्टिक्युलर वेन आय विल बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे स्वप्न आहे का तुम्ही कधी झोपताना बघितलं की उठल्या उगवत्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणून तर नोकरी सोडली, म्हणून तर निवडणुका लढतोय, म्हणून तर स्वतःच्या खिशातले पैसे घालतोय. तेच मी म्हटलं की किती पैसे खर्चले असते तुम्ही आतापर्यंत? ₹100 गेले की डिपॉझिटला. नाही ते सांगू. कुठून येतात हे पैसे सगळे तुमच्याकडे? मी काय दरोडे घालतो का? अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंनी दणदणीत विजय मिळवलाय. कर्डिलेंनी 1,40,093 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मुकाटेंचा पराभव केला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह अक्षय कर्डिलेंनी जल्लोष करत हा विजय त्यांचे वडील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंना समर्पित केला. हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे. वडील माझ्यासोबत नाही म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे. म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवलाय, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केलाय. हे सगळं काही त्यांचं, या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतंय होतंय ही सगळी त्यांची आहे. आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली समाजसेवेची, तीच वाट पुढे घेऊन मी निश्चित जाणार. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 1,12,587 मताधिक्यानं विजयी झाले. त्यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलंय. फडणवीस खंबीरपणे कर्डिलेंच्या पाठीशी उभे राहिले आणि विखे पाटलांनी पालकत्व स्वीकारल्यामुळे हे यश मिळाल्याचं जगताप म्हणाले. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका ह्या निवडणुकीत बजावली. त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुजयदादा असतील,
या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कडले साहेबांचा संपर्क होता, कडले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी देखील एक मोठा कौल आज अक्षय कडले यांना दिलेला आहे. पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईमध्ये जोरदार जल्लोष केलाय. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयामध्ये गरबा खेळत भाजप नगरसेवकांनी जल्लोष केलाय. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी देखील महिला नगरसेवकांसोबत आनंद साजरा केला. ठाण्यातील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाच्या बाहेर भाजप पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विजयासह राज्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीनं मिळवलेल्या यशानंतर महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार सेलिब्रेशन झालंय. चंद्रपुरात भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला. चंद्रपूर शहरामधील प्रमुख चौकामध्ये फटाके फोडून आणि मिठाई भरवून हा आनंद साजरा करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचा हा विजय असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. जगाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची सत्ता उठवून भारतीय जनता पार्टीनं सत्ता प्रस्थापित केली आहे. यानंतर देशभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भिवंडीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अंजूर फाटा इथल्या कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपसह जय श्रीरामचा जयघोषही केला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर धुळे महानगर भाजपच्या वतीनं विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावरती जनतेने दाखवलेला विश्वास आणि भाजपच्या विकासवादी धोरणाचा हा विजय असल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव हा साजरा करण्यात आला. जपानच्या महावाणिज्य दूत साटो हिटोमी यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली आहे. हिटोमी यांनी नव्यानंच पदभार स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्र जपान संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं आर्थिक भागीदारी, राज्यामधील उत्पादनं आणि मोटार वाहन क्षेत्रामध्ये जपानी गुंतवणूक, पर्यटन याच्यासह अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर गारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यानं कर्जत मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. पक्षामधील नाराजीच्या पार्श्वभूमीवरती या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. कर्जत खालापूरमधील पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देखील घारे यांची नाराजी ही दिसून आलेली होती आणि दरम्यान महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची घोषणा थोरवेंनी केलेली असून सोबत काम करणार असल्याचंही सांगितलंय. त्यामुळे सुधाकर घारे यांची कोणती झाल्याची चर्चा आहे. घारे यांच्या नॉट रिचेबल होण्यामागे नेमकं हेच कारण आहे का, याकडे आता लक्ष लागलेलं असून रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. मंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलासा दिलाय. जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावलेल्या 1 महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयानं सुनावणीमध्ये स्थगिती दिली आहे. 4 जुलै 2019 मध्ये कणकवलीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती झालेल्या चिखल आंदोलन प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हे दाखल होते. त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ही सुनावली होती. या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला मंत्री नितेश राणे यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आलं आणि आता त्यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. ठाण्यामध्ये इंदिरानगर भागात राहणाऱ्या 6 वर्षीय मुलाचा खेळताना शॉक लागून मृत्यू झालाय. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. भाजप नगरसेवक यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. महावितरण व्यवस्थापन विभागावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन केलं. नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतलाय. पोलीस अशोक खरातला घेऊन शिर्डीला गेलेत. शिर्डीमध्ये अशोक खरातसह पत्नीवरती शेतकऱ्याची फसवणूक, सावकारीचा गुन्हा दाखल झालाय.
तर याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी न्यायालयामधून ताबा घेतलाय. कालच 9व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शिर्डी पोलीस खरातला राहता न्यायालयामध्ये आज हजर करणार आहेत. बंधू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडी चौकशी झाली आहे. ईडीनं प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली आहे. तर आवश्यकता असल्यास चाकणकरांची पुन्हा चौकशी होणार आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी प्रतिभा चाकणकरांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं. पतसंस्थेमध्ये 4 खात्यांमधून गेल्या काही वर्षांमध्ये 1,20,00,000 ते 2,40,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार हे झालेले आहेत. तर हे सगळेच व्यवहार बँक अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित आहेत. 134हून अधिक पॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असाही आरोप आहे. नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये 4 आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी ही आज संपत असल्यामुळे त्यांना नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. महिलांवरील अत्याचार त्याचबरोबर परदेशी फंडिंग या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे पुरावे कोर्टामध्ये सादर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना एका सहाय्यक प्राध्यापकानं पेपर लिहित असलेल्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. वर्गामध्ये इतर विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर ही विद्यार्थी एकटी होती. याचा फायदा घेत प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेतलेलं असून महाविद्यालय प्रशासनानं देखील त्याला तातडीनं निलंबित केलंय. तर या घटनेनंतर परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पुण्याच्या भोर नसरापूर इथल्या चिमुकलीवरील पाशवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा योग्य असून त्याला लवकरात लवकर फासावरती चढवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. नसरापूरच्या ग्रामस्थांनी शिंदेंची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळेला फाशी देण्याची मागणी केली. यापूर्वी 2दा असेच गुन्हे करून सुटलेल्या आरोपीनं तिसऱ्यांदा हे कृत्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली असून पोलीस अधीक्षकांना सर्व पुरावे हे काटेकोरपणे गोळा करून लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुण्यामधील निष्णात सरकारी वकील नियुक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट हे स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलंय. पीडितेच्या वडिलांनी सांत्वन करत अशा प्रवृत्ती ठेचून काढणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घोडपेठ परिसरामध्ये पतीच्या हत्येसाठी पत्नीनंच 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 2 मे रोजी संशयास्पद अवस्थेमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख रवींद्र कुळमेथे अशी पटली आहे. तर तपासादरम्यान पत्नी दीपमाला कुळमेथे हिनंच इतर आरोपींच्या मदतीनं कारमध्ये गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक करत गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि मोबाईल जप्त केलेत. नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधून 2 आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत पळ काढल्याची घटना घडली आहे. प्रोडक्शन वॉरंटवरती आणलेल्या या आरोपींना डीबी रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं. तर संधी साधत दोघांनीही पलायन केलंय. त्यापैकी एकाचा पाठलाग करून पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय, तर दुसरा आरोपी फरार झालेला आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यामधील सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून वरिष्ठ अधिकारी सध्या ठाण्यामध्ये तळ ठोकून आहेत. मिसिंग लिंकवरती सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी थांबणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांनी दिलेला होता. मात्र पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी मिसिंग लिंकवरती फोटो काढून तो फेसबुकवरती शेअर केलाय. यावरून जनतेनं महापौरांसह महामार्ग पोलिसांवरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगानं वाहनं धावणाऱ्या या मार्गावरती थांबणं हे जीवावरती बेतू शकतं असं सांगत पोलिसांनी सामान्यांवरती दंडात्मक कारवाई केली. मग महापौरांना फोटो काढण्याची परवानगी होती का? त्यांच्या वाहनावरती कारवाई झाली का? गुन्हा दाखल झाला का? असा सवाल आता विचारण्यात येतोय. पुण्यामध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे. विश्रांतवाडी परिसरामधील धानोरी भागामध्ये कोयता गँगनं रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 5 ते 7 चारचाकी गाड्यांची तोडफोड केली आहे. यामध्ये एका स्कॉर्पिओ वाहनाचं देखील मोठं नुकसान झालेलं असून वाहन चालकानं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलं आणि तरुणांच्या टोळक्यांमुळे परिसरामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस अधिक तपास हा सध्या करतायत.
पुण्यामध्ये सायबर चोरट्यांनी शेअर बाजारामधील नफ्याचा आमिष दाखवत एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 9,31,00,000ची फसवणूक केली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी 24 नागरिकांची फसवणूक झाली आहे. चोरट्यांनी सोशल मीडियावरील खोट्या जाहिरातींद्वारे नागरिकांना पहिल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडलं आणि त्यानंतर बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमामधून ही फसवणूक करण्यात आली आहे. पैसे काढताना विविध शुल्काच्या नावाखाली लूट केली जात असून ही रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशामध्ये वळवली जात असल्याचं तपासामध्ये समोर आलंय. सायबर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय. वर्ध्याच्या हिंगणी परिसरामध्ये चोरीची घटना समोर आली आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 30,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित व्यक्ती बँकेमधून रक्कम काढून दुचाकीवर ठेवून हॉटेलमध्ये गेलेले असताना ही चोरी घडली आहे. पण आल्यानंतर डिक्कीमध्ये पैसे गायब असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी सेलू पोलिसांनी तक्रार नोंदवून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू केला. जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शहरामधील सर्व 23 महापालिका शाळा सेमी इंग्लिश माध्यमामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. तर शाळांच्या इमारतींचं सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे. यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी रोमांचक क्षण अनुभवायला मिळाले. माथनी गेट या परिसरामध्ये सफारी दरम्यान पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना अचानक समोर आलेल्या वाघामुळे सफारीचा थरार हा शिगेला पोहोचला. यावेळी जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारी वाघीण आणि तिचा बछडा पाहताच पर्यटकांनी आनंद व्यक्त करत हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधात वन्य प्राणी हे जलस्रोताकडे वळत असल्यामुळे अशा दर्शनांच्या घटना या वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. हैदराबादच्या जालपल्ली परिसरामध्ये ऑक्सिजन टँकचा भीषण स्फोट झालाय. सोमवारी घडलेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरलेला असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्राथमिक माहितीनुसार औद्योगिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 ऑक्सिजन टँकमध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे आजूबाजूच्या घरांचं देखील नुकसान झालंय. या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले असून त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तर काही जण हे किरकोळ जखमी झालेले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू असून परिसरामधील इतर औद्योगिक युनिट्स यांची देखील चौकशी केली जाते. बिहारमध्ये भागलपूर इथं विक्रमशिला सेतूवरती मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा साधारण 33 मीटर लांबीचा भाग गंगा नदीमध्ये कोसळलाय. पिलर क्रमांक 133 जवळील स्लॅब कोसळल्यामुळे भागलपूर ते नावगचिया या संपूर्ण मार्गाचा हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तर दररोज 1 लाखांहून अधिक लोक या पुलावरून प्रवास करतात. 2001 मध्ये बांधलेला हा पूल साधारण 4 किलोमीटर लांबीचा असून सीमांचल आणि उत्तर बांगलाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल मानला जातो. प्रशासनानं तातडीनं परिसर सील केलेला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सरदानगर ग्रामपंचायत परिसरामध्ये अचानक पाण्याची उंच टाकी कोसळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या अपघातामध्ये 7 जण जखमी झालेले असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती ही गंभीर आहे. हर घर जल योजनेअंतर्गत बांधलेली ही टाकी साधारण 6,850 लोकांना पाणी पुरवठा करते. स्थानिकांनी बांधकामाच्या गुणवत्तेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. तर या घटनेनंतर खासदारांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.